सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा, ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचवणार आहोत। आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ओतूरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला जखमी। ओतूरमध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी एका युवकावर बिबट्याचा हल्ला झाला होता आणि आज पुन्हा एका महिलेवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। मेघा संदीप शिंदे वय वर्ष 40 ही महिला मोटरसायकलवरून जात असताना महिलेवर ओतूर येथील कपालदेकेश्वर मंदिर पाथरडवाडी रोड येथे बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे। घटनेची माहिती कळताच ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केली। त्या ठिकाणी माननीय वन परिक्षेत्र अधिकारी LV ठोकर साहेब ओतूर यांनी सदर महिलेची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली। तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक दाखल होऊन SM बुट्टे वनपाल ओतूर वन विभागाकडून असे आवाहन करण्यात येते की पहाटे उघड्यावर शौचालयात जाऊ नये, तसेच रात्री उघड्यावर झोपू नये, तसेच बिबट प्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावे, जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्य प्राणी त्याची जागा बदलतील। नमस्कार, शिवनेरी माझा न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपण ओतूर या ठिकाणी 3 दिवसात बिबट्याचे 2 हल्ले झालेले आहेत। तर 2 दिवसापूर्वी एका पुरुषावर हल्ला झाला होता आणि आज रात्री म्हणजे काल रात्री एका महिलेवर हल्ला झालेला आहे। तर आपण आज ठोकळ साहेब म्हणजे आपले फॉरेस्टचे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत, तर त्यांची आपण डायरेक्ट स्पॉट या ठिकाणी आपण त्यांची गाठ घ्यायला आलेलो आहोत। तर आपण नमस्कार, कालची जी घटना घडली, मंदा संदीप शिंदे राहणार उदापूर वय वर्ष 40 सदरची महिला ही गाडीवरनं जात होती त्यांच्या मिस्टरांसोबत आणि बिबट्याने हल्ला केला। तिच्या नॉर्मली पायाला खरचटलं आणि तात्काळ आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा मी स्वतः जाऊन ओतूर रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली, महिलांशी बोललो, डॉक्टरांशी चर्चा केली। डॉक्टरांनी सांगितलं की एक लस त्यांना घ्यावा लागेल, ती जुन्नर किंवा नारायणगाव इथे उपलब्ध होईल। त्यानुसार आम्ही सांगितलं की लस घेणे आवश्यक आहे, तर आपण सकाळी घेऊ शकता, काही विषय नाही। तर आज सकाळी त्यांची संपर्क झाला की त्यांनी लस घेतली म्हणून सांगितलं मला फोनवरती आणि त्याच्यानंतर मी माझ्या कर्मचाऱ्यांना रात्री गस्त आमच्या लोकांनी केली। संबंधित त्या ठिकाणी घटना घडली त्या घटनेच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना आमच्या लोकांनी जनजागृती केली, सांगितलं की रात्रापरात्री बाहेर पडू नका कामाशिवाय आणि सदरच्या ठिकाणी आम्ही पिंजरा लावण्यात आला। आता सध्या स्थितीला आम्ही त्या स्पॉटलाच आलो, मी पिंजऱ्याची पाहणी करण्याकरता आणि पिंजरा लावण्यात आला, त्यात आम्ही भक्ष्य पण ठेवलेलं आहे। लवकरात लवकर आम्ही सदरचा जो हल्ला करतो 2 दिवसापासून लेफर्ट्स, त्याला आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला माणिकडोला शिफ्ट करू। आम्ही काल जी घटना आहे ती किती वाजता झाली? ही साधारण घटना काल 7:30च्या दरम्यान झाली। 8-1 वाजता मला फोन आला आणि तात्काळ आमचे कर्मचारी मी स्वतः आम्ही ओतूर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि संबंधित महिलेशी बोललो ज्यांना जखम झाली होती ती, आणि डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना तसे आम्ही औषधोपचार करण्यास सांगितले। आता जे आपण स्पॉटवर उभं आहे त्याच ठिकाणी हल्ला झालेला आहे। तर आता आपण पिंजरा वगैरे लावलाय का? आपण दाखवू शकता का? लावलेला आहे। तर पिंजऱ्याची पाहणी करता मी आलेलो आणि पिंजरा हा सुरक्षित ठिकाणी लावलेला आहे, जेणेकरून आम्ही त्याला कॅप्चर करू शकतो आणि त्याला भक्ष्य सुद्धा आम्ही ठेवण्यात आलेले आहे आतमध्ये। तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं आम्ही त्याला कॅप्चर करून आम्ही माणिकदेव येथे आम्ही त्याला शिफ्ट करू। आता तुमची याच्यावर उपाययोजना कशी केली? उपाययोजना एवढीच केली की आम्ही लोकांना आव्हान देऊ इच्छितो मी तरी की बाबा रात्रापत्री कामाशिवाय बाहेर पडू नका। रात्रीच्या वेळेला बाहेर निघालात तर थोडं ग्रुपने निघा आणि इतर लोकांना लोकांनी जागृत केलं पाहिजे अशी मी अपेक्षा ठेवतो। बस मी एवढं बोलू इच्छितो। आणि या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी पण इथे जवळ शाळा आहे, त्यांच्या जवळ शाळा आहे, तर शाळेच्या सरांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे। आता इकडनं मी थेट आता शाळेमध्ये जाणार आहे, संबंधित मुख्याध्यापकांशी बोलणार आहे, नक्की काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन तिथे काय उपाययोजना करता येईल त्यानुसार आम्ही तिथे उपाययोजना 100% करू। आणि वन विभागाचं सहकार्याचं आहे, लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, कारण की ह्या ठिकाणी आम्ही पिंजरे सतत लावलेले आहेत
असं काही निदर्शन आलं की लोक त्यात ठेवलेलं भक्ष्य, जसं कोंबडी वगैरे आम्ही काही ठेवतो, तेही चोऱ्या करतात. तर माझी लोकांना एकच विनंती आहे की जे काही करतंय वन विभाग ते आपल्यासाठी करतंय, ह्या दृष्टिकोनाने आम्हाला सहकार्य केलं तर बरं राहील. तुम्ही ड्रोन चेक उपक्रम का नाही करते? ड्रोन वगैरे उडवून ते चेक वगैरे का नाही करते? ड्रोन आम्ही उडवू शकतो. ड्रोनचं फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी बिबट आहे की नाही हे निदर्शन येते, आणि आता इथं तर 100% असल्याचं समजलं, आणि हे जे हल्ले होत आहेत याच्यावरती आपण उपाययोजना हीच महत्वाची की पिंजरे वगैरे लावणे, तिथला तो लेपर्ड तो आपल्याला कॅप्चर करणं हीच उपाययोजना आहे. ड्रोन फक्त आम्ही जिथं अतिसंवेदनशील वाटते तिथेच आम्ही ड्रोनचा उपयोग मोस्टली करतो. आता ह्या पट्ट्यात तुम्ही किती पिंजरे लावले? ह्या पट्ट्यामध्ये आम्ही साधारण 2 पिंजरे लावलेले आहेत, आणि लवकरात लवकर कॅप्चर करू आम्ही याला. धन्यवाद. थँक्यू.